हरि ओम. Sit straight, focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. आपला 10th अध्याय चालू आहे ना, विभूती योग. ओके, तर काल आपण इथपर्यंत आलो होतो की 11 माझे अवतार आहेत असं सांगितलं होतं. आता जे पुढच्या ओव्या आहेत ना, त्या ही सृष्टी कशी झाली त्याच्याबद्दल आहे. खूप कुतूहल असतं आपल्याला, क्युरिओसिटी, हाऊ दिस वर्ल्ड केम अबाउट. तर त्याचा आपण थोडा आज ऐकूया. हा, म्हणून मी आधीच्या 3-4 ओव्या वाचतो. या परी माझ्या भावी जे हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पंडुकुमरा. आता ये सृष्टीचे पालक तया आधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक सांगेन तुझ. या परी माझ्या भावी, ही जी सृष्टी आहे ना, जीवसृष्टी, ही भावामुळे. आता भावा हा शब्द मोठा आहे, त्याच्यावर चर्चा, विचार, विमर्श, डेलिबरेशन करणे इतकं आहे. जीवसृष्टी हे आगवी, गुंतली असे जाणावी पंडुकुमरा. भावामुळे ही सृष्टी आपल्याला दिसते. खूप दिवाळी चालली आहे बाहेर, दीपांचा उत्सव आहे, सगळं छान आहे, पण घरात काहीतरी भांडण झालंय तर काय, कसं दिवाळी कशी वाटते? नको वाटते ना. पण मनात खूप आनंद असेल आणि आपण इंडियामध्ये एवढं नाही, पण दुसरीकडे जिथे खूप विंटर असतो आणि तिथे बर्फ पडला आणि झाडांची पानं पडली आहेत, तरी पण आपल्याला काय छान वाटतं असं वाटेल. का? कारण मनात भाव आहे तसा. तर बाहेरचं जग जे आहे ना, ते खरंच त्याचा इम्पॅक्ट असतो, नाही असं नाही, पण मनात जसं आहे त्याप्रमाणे बाहेर आपल्याला वाटत असतं. तर हे जे भाव आहेत ना,
from how we feel represents how the world is outside. So आता येचे सृष्टीचे पालक तया अधीन वर्तते लोक ते 11 भाव आणिक सांगेन तुझं. 11 टाइप्स ऑफ भाव आहेत, माझे 11 प्रकारचे अवतार आहेत असं सांगतात मेन. आता ऐका. तरी अवघाची गुणी वृद्धी जे महर्षी माझी प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी जे गुणांनी खूप वृद्ध आहेत, खूप खूप गुणांनी भरलेले आहेत, जे सत्व गुण चांगली जे गुण आहेत त्यांनी भरलेले जे आहेत ते महर्षी खूप प्रचलित आहे, तुम्हाला ऐकून माहितीये. कश्यपादी, कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र असे 7 जे सप्त महर्षी आहेत ते, आणि तुम्हाला माहित आहे त्यांना आपल्याकडे जो गोत्र असतं तर ते 7 ऋषींच्या नावावर आहेत ती गोत्र, बरोबर आहे ना. कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी आणि काही सांगिजतील ते 14 आतील स्वयंभू मुख्य वडील चारी मनू. आणि 4 स्वयंभू मुख्य वडील चारी मनू. मनू म्हणजे यू कॅन से सूर्य. स्वयंभू, दक्ष, चाक्षुष आणि विवस्वत असे 4 मनू आहेत. ह्यांनी मिळून एकूण किती झाले ते 7 आणि हे 4 11. ऐसे हे 11 माझ्या मनी जाहले धनुर्धरा सृष्टीची व्यापारा लागोनिया. जै लोकांची व्यवस्था न पडे जैया त्रिभुवनाचे काही न मांडे ते महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे तैची हे जाहले ही लोके केले तेची अध्यक्ष रचुनी ठेविले ही जन. तर आता हे 11 जे अवतार आहेत कोण, 7 ऋषी आणि 4 मनू ना, हे माझ्या मनातनं आलेले आहेत. हा जो आत्मस्वरूप आहे त्याच्यातनं आलेले आहेत हे 11. आणि मग काय केलं त्यांनी, आणि मग सृष्टीचा व्यापार जै लोकांची व्यवस्था न पडे जैया त्रिभुवनाचे काही न मांडे तै महाभूतांचे दळवडे अचुंबित असे. आणि तेव्हा जेव्हा हे 4 मनू होते तेव्हा ही सृष्टीची व्यवस्था आणि हे त्रिभुवन वगैरे काही नव्हतं. ही महाभूत वगैरे त्यांच्यात त्यांचं काही मॅनिफेस्टेशन झालेलं नव्हतं. फक्त हे 11 परमेश्वराच्या मनातले 7 ऋषी आणि हे 4 मनू होते. मग त्यांनी काय केलं, लोकपालांचं निर्माण केलं. लोकपाल. आणि हे जे लोकपाल आहेत त्यांनी वेगवेगळी लोक म्हणजे जग निर्माण केलं. इहलोक म्हणजे पृथ्वी, नंतर भूर्भुवस्वः अशी वेगवेगळी लोक तयार केली कुणी, ह्या लोकपालांनी. आणि त्या लोकपालांना अध्यक्ष म्हणून नेमलं. अध्यक्ष मीन्स व्हॉट, मेन पर्सन, राईट. असंच हे सृष्टीची आय वुड से सृष्टीच्या निर्माणाचं हे वर्णन करतात. ओके. म्हणून 11 हे राजा मग येर जग यांची या प्रजा एवं विश्वविस्तारू हा माझा ऐसेची जाण. आणि हे जे लोक होती, लोकपाल जे होते
त्यांनी म्हणजे जे अध्यक्ष होते त्यांनी ही लोक बनवली आणि त्या प्रत्येक लोकांमध्ये जे लोक म्हणजे त्या जगामध्ये जे द्रव्य अवलंबून होती त्याच्यातनं त्यांनी प्राणी बनवले. दिस इज डिस्क्रिप्शन हिअर. आय एम नॉट मेकिंग इट अप. असं म्हणजे बेसिकली आधी काय होतं, तोच होता फक्त परमेश्वर. त्याच्या मनातनं त्याने 11 हे अवतार त्याच्या मनातनं आले. 7 ऋषी आणि 4 मनु. 4 मीन्स सन. आणि मग त्यांनी लोकपाल नियुक्त केले आणि त्या लोकपालांनी लोक निर्माण केली आणि त्या लोकपालांनी ह्या लोकांमध्ये जे द्रव्य होती त्याच्यातनंच ते प्राणी निर्माण केले आणि अशी प्रजा झाली. म्हणून 11 हे राजा, म्हणून हे 11 राजा आहेत. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, आपण ह्या 7 ऋषी, तुम्ही असं बघायला गेलं तर, दिस इज फ्रॉम माय लिमिटेड व्ह्यू, हे 7 ऋषी जर आहेत आणि सूर्य वगैरे जे आहेत त्याच्यातनच वेगवेगळी गॅलेक्सीज म्हणू शकतो आपण. प्रत्येक गॅलेक्सीचा एक सन आहे. अशा वेगवेगळ्या गॅलेक्सीचं हे 4 सन्स असू शकतात, राईट? आणि सन असला कीच आणि ऑफकोर्स महाभूत असली कीच जीवन निर्माण होतं. त्यामुळे आपण गृहीत धरतो आपण की आपण ह्या ऋषींचेच ऋषी आपले अँसेस्टर्स आहेत, बरोबर आहे? त्यामुळे फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो जे रूढीप्रमाणे चालून आले त्यात थोडंसं काहीतरी तथ्य असं म्हणू शकतो. म्हणून 11 ही हे राजा, मग येर जग यांची या प्रजा. म्हणून हे 11 राजा आहेत आणि बाकी सगळं जे आहे ते त्यांचीच प्रजा आहे. एवं विश्वविस्तारू हा माझा ऐसेची जाण. असाच विश्वविस्तार झाला माझा. पाहे पा आरंभी बीज एकले, आधी एक बीज असतं, मग तेची विरुडलिया बूड जाहले, मग त्याचं झाड होतं. पाहे पा आरंभी बीज, मग तोची विरुडला बूड जाहले. बूड म्हणजे कोंब आला त्याला, सॉरी, बुडी कोंब निघाले, सॉरी, अंकुर. बूड म्हणजे अंकुर आणि अंकुरात मग कोंब येतात. खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा, आणि त्याच्यात मग ते झाड येतं आणि त्याला वेगवेगळ्या शाखास्तव देखा पल्लव पाने, आणि त्यालाच पल्लव पाने येतात. पल्लवी फूलफळ. एवं वृक्षत्व जाहले सकळ, असं एक वृक्ष झालं, बरोबर नाही? बीज होतं, मग त्याला अंकुर आला, मग अंकुरात कोंब येतो, मग त्या कोंबातनं ते त्याचं मेन झाड येतं, मग त्याला फांद्या येतात, मग त्याला पानं येतात, मग त्याला फळ आणि फूल येतं. हे वृक्षत्व जाहले सकळ. ते निर्धारिता केवळ बीजची आघवे, पण ते ऍक्च्युली बीच आहे ना. इन रियालिटी इट इज बी. तैसेच मी एकची पहिले, तसाच मी एक आधी. सी, कॉझेटिव्ह, राईट? कॉझॅलिटी, राईट? कॉझॅलिटी तुम्ही बघितलं, काहीतरी कॉज पाहिजे आणि त्याचा इफेक्ट ना. दिस इज आवर एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड. विदाउट कॉज देर इज नो इफेक्ट. यू कॅनॉट से ओ इफेक्ट इज देअर, इट हॅज नो कॉज. असं नाही होऊ शकत. देर हॅज टू बी अ कॉज. तैसे मी एकची पहिले, मग मी तोची मनात व्याले, आणि मग मी मनात विचार केला. ते सप्तऋषी जाहले आणि 4 मनू. सप्तऋषी आणि 4 मनू. इही लोकपाळ केले. लोकपाळी विविध लोक सृजिले. लोकपाळे विविध लोक सृजिले. लोकांपासी निपजले प्रजा जात. लोकांपासी म्हणजे त्या जगामध्ये वेगवेगळे प्रजा. ऐसेनी हे विश्व येथे, अशाने विश्व हे आहे. मीची विस्तारिलिसे निरुते, परिभावाचे निहाते माने जया. पण हे जो असा बघेल त्यालाच कळेल.
जो अशा दृष्टिकोनाने बघेल, की एक बीज होतं आणि त्यातनं हे झाड झालंय, त्यालाच कळू शकतो, की हे बीजच हे वृक्ष आहे. कळलं का? म्हणजे ज्याला हे माहितीये, की हे असं ओह! म्हणजे ओके म्हणून तो एक होता. मग त्याच्यात मनातनं 4 सप्तऋषी, मग 4 मनू सॉरी 7 ऋषी, 4 मनू, मग त्याच्यातनं लोकपाळ, त्याच्यातनं लोक आणि त्या लोकातना प्रजा. म्हणजे याचा अर्थ काय? हे 11 राजा आहेत. पण हे 11 राजा त्याच्यातनच निघालेत म्हणजे तोच आहे ना प्रजेमध्ये. त्याच्याशिवाय प्रजा नसतीच झाली असं. पण ज्याचा भाव असा असेल त्यालाच हे कळेल असं. या लागी सुभद्रापती हे भाव या माझिया विभूती आणि याचिया व्याप्ती व्यापिले विश्व म्हणून गाया परी ब्रह्मादी पिपिलिका वरी पिपिलिका म्हणजे अँट मी वाचुनी दिसरी गोठी नाही. म्हणून ही हे जे सगळं जे आहे ते माझीच विभूती आहे, वंडर आहे. आणि हे सगळं व्यापलंय माझ्यानेच व्यापलंय विश्व. म्हणून ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सगळं मीच आहे. ऐसे जाणे जो साचे तयाचे रे जाहले ज्ञानाचे म्हणून उत्तम मध्यम भेदाचे दुःख स्वप्न न देखे. म्हणून हे ज्यांना कळलंय त्याला खरं ज्ञान झालंय. म्हणून हा चांगला, हा वाईट असं भेद नसायला पाहिजे कोणाच्या मनात. कारण सगळं मीच आहे असं. मी माझ्या विभूती विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती हे आघवे योग प्रतिदी एकची मानी म्हणून निशंके येणे महायोगे मिनला मनाचेनी अंगे एत संशय करणे न लागे तो त्रिशुद्धी जाहला काजे ऐसे किरीटी माते भजे जो अबेदा दिठी तयाचिया भजनियाची नाती नाती सुती मज. म्हणून जर असं ज्ञान असेल तर त्याला प्रतीती होईल, त्याला अशी प्रचिती येईल, त्याला असं कळेल की सगळं मीच आहे. आणि मग सगळं मीच आहे मग त्याच्यात भेदबुद्धी राहणार नाही ना, हा शूद्र आहे हा ब्राह्मण आहे कसं राहील. भेदबुद्धी केव्हा येते? जर आपल्याला वाटतं हा वेगळ्यापासून आला, हा वेगळ्यापासून आला, बरोबर आहे ना. सो भेदबुद्धी राहणार नाही, अभेद बुद्धी असेल असं. म्हणून अभेदे जो भक्ती योगू म्हणजे भक्ती ज्याला होते त्याला अभेद दिसतो. तुम्ही जर विचार केलात ना तर प्रेम आहे ना, प्रेम ते नेहमी अभेदत्व करतं, भेदत्व नाही करत. बरोबर आहे ना. भेदत्व अभेदत्व अभेदत्व असतं. म्हणून अभेदे जो भक्ती योगू तेत शंका नाही नये खंगू करिता ठेले तरी चांगू ते सांगितले षष्टी. हे मी मागे सांगितलं होतं तुला 6व्या अध्यायात. तोची अभेदू कैसा हे जाणवया मनासा साध झाली तरी परियेसा बोली जेल. तर मी तुला ते सांगितलं होतं आधी, पण तुला अजून इच्छा असेल थोडं सांगतो. तरी मीची एक सर्वा मीच एक आहे सर्वीकडे. या जगा जन्म पांडवा या जगी पांडवा आणि मजची पासून आघवा निर्वाहो यांचा कल्लोळ माळा अनेगा जन्मजळीचा पैगा आणि तयाच जळची आश्रया तरंगा जीवनही जळ. म्हणजे अजून समुद्राचं उदाहरण, समुद्र आणि त्याच्यावर लाटा आहेत. त्या लाटा येतात आणि जातात आणि फेस येतो, पण ते फेस लाटा आणि थोडस जे पाणी असतं ते सगळं पाणीच असतं. पाणी गंभीर समुद्राचं, लाटा आणि फेस पाणीच असतं, दुसरं काही नसतं त्यात.
ऐसे आगवीची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वे ये. जसं तिथे फक्त जळ जळच असतं तसं ह्या विश्वे मी वाचुनी नाही विश्वे ये. ऐसिया व्यापक माते मानुनी जे भजती भलते ते. असं विचार करून जे मला भजतात ना, दॅट इज रिअल. परी सोचकारे उदिते प्रेम भावे प्रेमाने देश काळ वर्तमान आगवे मजसी करुणी अभिन्न जैसा वायू होनी गगन गगनीच विचरे. ते ना त्यांना काय देश न काळ न काही हे नसतं त्यांना, सतत त्याचाच विचार करत असतात. कोणाचा? परमात्म्याचा. अभेद वृत्ती. म्हणजे काय बघितलं रे रे असं, म्हणजे त्यांच्या मागे त्या व्यक्तीच्या मागे जो परमात्मा आहे त्याचं त्यांना सतत भान असतं. त्यामुळे देश काळ वर्तमान आघवे मजसी करुणी अभिन्न. असं नाही की सकाळी 5:30 ते 6:30 देवाचं करायचं, मग नंतर मग असं करायचं, असं नाही. ते सतत तेच त्यांच्या मनात मागे. जैसे वायू होनी गगन गगनीची विचारे. जसा हा वारा स्पेस मध्ये असतोच, ऐसे निज निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवणी माते. निज ज्ञानी स्वतःच्या ज्ञानाने ते खेळत असतात या त्रिभुवनात. आणि ते पण खेळत असतात, पण त्यांच्या मनात सतत मीच असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. जे 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 भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. या गोष्टी पाठ करायला पाहिजे. जे जे भूत भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. अमेझिंग. कळलं तुम्हाला आता मी बोललो ते? चित्ते मीची जाहाले मियाची प्राण धाले जीवो मरो विसरले बोधाची आभुली. चित्त मीच झालंय, मीच असतो मनात, मीच प्राण असतो. आणि जगलो किंवा मेलो तरी त्याला काही भान नसतं त्याचं, तो माझ्याच चिंतनात असतो. मग तया बोधाचे नि माझे नाचते संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधाची वरी. आणि तो काय करतो माहितीये का, तो भक्त तो असं नाचतो. संवाद त्याचा विषय आला ना की तो नाचतो एकदम असा. अरे माहितीये का असं आहे, अरे माहितीये का तसं आहे, बिकॉज ही इज सो मच इन लव्ह ऑफ इट. मग तया बोधाचे नि माझे. आपल्याला काय होतं प्रेम झालं की आपल्याला त्या व्यक्तीविषयी बोलावं असं वाटतं ना, काहीतरी कारण कळून आपण त्या व्यक्तीविषयी बोलतो ना, किंवा ते व्यक्तीचा विषय निघायचा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी म्हटलं की लगेच आपण आपला तो विषय काढतो. का? कारण आपलं प्रेम असतं. तसं मग तया बोधाची चेनी माझे. त्याला जेव्हा बोध होतो, नाचते संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधाची वरी. एकमेकांना असं सांगतो, असं आहे तसं आहे आणि असं माहितीये का, असं आहे तसं आहे त्याच्याविषयी, कारण तो प्रेमात असतो. जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगासी ढळवारे तरंगीच होती. तशी दोन उदक आहेत बाजूला, छोटे छोटे पॉन्ड आहेत, आणि ते पाऊस पडला की ते आल्यावर एकत्र होतात ना, तसं. तैसे येर येरांच्या मिळणी पडत आनंद कळोळाची वेणी तेत बोधाची लेणी
बोधेची मिरवी. असे जर दोन व्यक्ती आहेत ज्यांना जाणीव झालेली आहे परमात्म्याची, ते जेव्हा भेटतात ना, ते त्याच विषयावर बोलतात. तुला माहितीये का? हे असं आहे रे. हो, हो, हो. खरंच किती अमेझिंग आहे ना तो. अरे हो, खरंच असं कसं आहे रे? असे ते ते एकसारखं त्याच्याविषयी बोलतात. बोध झालाय त्यांना. जैसे सूर्ये सूर्या ते ओवाळिले, की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिदले, ना तरी सरिसेनी पाडे मिनले, दोन्ही ओघ तैसे प्रयाग होत सामरस्याचे, वरी ओसण तरी सात्विकाचे, ते संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. संवाद चतुष्पथीचे गणेश झाले. म्हणजे आपल्या एखाद्या स्क्वेअरमध्ये चौकटीत जर एखादं गणपतीचं मंदिर असेल ना, तर जाता-येता सगळे कसे त्याला नमस्कार हां, काय कसं ठीक आहे ना किंवा गणपती जो आहे मध्येच त्याला आता मला अजून पास व्हायचा आहे. म्हणजे ते असं ही इज लाइक ऑल्वेज अवेलेबल ना. तर संवाद चतुष्टीचे गणेश झाले. कोण हे? भक्त. कारण कधी पण ते त्याविषयी कुणी यावं त्यांच्याशी बोलावं असं ते एकदम ॲक्सेसिबल असतात. काय अमेझिंग आहे. संवाद चतुष्पथीचे गणेश राहले. तेव्हा तया महासुखाची निभरे, धावोनी देहाची गावा बाहेरे, मिया झाले तेणे उद्गारे, लागती गाजो. पै गुरु शिष्यांची एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, हे मेघाची परी, त्रिजगती गर्जती संघ. ऍक्च्युली हे जे ज्ञान आहे ते गुरु असं शिष्याला देतो, कारण हे गुप्त ज्ञान आहे ना. पण ते काय करतात ना, त्यांना भानच नाही राहत. ते मेघा परी त्रिजगती गर्जती, ते सगळ्यांना सांगतो तू माहिती का देव असा इतका सुंदर असतो ना, असं असतं तसं असतं ना, असं ते एकदम भिड्यासारखे सांगायला सुटतात सगळ्यांना. सो ब्युटिफुल. जैसा कमळिका जालेपणे, हृदयाची या मकरंदा ते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे, तैसे नेमाते विश्वे कथित, कथेतेनी तोषे कथुम विसरित, मग तया विसरा माझी विरत अंगे जीवी, ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे, नाही राती दिवे जाणणे, केले माझे सुखे अव्यंगपणे, आपणे पेयाजी. म्हणजे जसं कमळ जेव्हा फुलतं तेव्हा तो जो सुंदर वास असतो मकरंदाचा, तो काही सगळ्यांना इन्व्हाइट करतो ना, सगळे जे बी असतात सगळ्यांना इन्व्हाइट करण्यासाठी असतो. तसं हे काय आहे ना, राया रंक पारणे अमोदाचे. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, सगळ्यांना तो देतो ना. थोडीच आहे अरे श्रीमंत आहे तिथेच वास सोडतो तो, असं थोडीच आहे. श्वास सोडतो असं नाही ना. तसा हा जो आहे ना, तो प्रेमाचेनी बहुवसणे, नाही राती दिवणे जाण. त्याला रात्र दिवस याचा काही फरक नाही पडत, तो त्याच्याबद्दलच बोलतो. क्रेझी लिटिल बिट. Where did I hear this? हा, ज्ञानेश्वर महाराजच सांगत होते ना, जर प्रेम असेल आणि तिथे जर व्यसन नसेल प्रेमाचं, तर ते प्रेम कसलं? असं मोजून मापून करणं प्रेम नाही म्हणत ना त्याला, त्याला बिझनेस म्हणतात. तू ₹2 दिले ना, मग तुला 1.5 देतो, चल 2.25 देतो. दॅट इज बिझनेस. प्रेम म्हणजे तुला हवं तेवढं घे, तू नाही दिलंस तरी चालेल, हे खरं प्रेम आहे. पण आपण प्रेम दिलं की ते कसं नाही मिळणार? शक्यच नाही, शक्यच नाही. दिस इज हाव इट इज. दिवस रात्र जाणणे, केली माझे सुख अव्यंगपणे, आपण पेयाजी. ब्युटिफुल. तया मजजे आम्ही काही,
द्यावे अर्जुना पाही ते ठायाचीच तीही घेतली सेल काजे ते जिया वाटा निघाले गा सुभाटा ते सोय पाहोनी अवटा स्वर्गा अपवर्ग म्हणोनी ती खूप इंटरेस्टिंग हा म्हणोनी तीही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपायले परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणिपे आता यावरी ये तू घडे जेतेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे हे आम्हा करणे. कसे ना ते काय म्हणतात कृष्ण, आय फील कृष्ण आहे ना, कृष्ण प्रेम कसं करायचं किंवा तो इतका स्वार्थी आहे ना प्रेमासाठी, हे कृष्णाचं ऐकून समजतं. इज व्हेरी व्हेरी क्लिअर की त्याला कम्प्लीट अटेन्शन पाहिजे. ही डझंट वॉन्ट एनी डिव्हिजन. व्हेरी व्हेरी क्लिअर. सो ब्युटिफुल. आय मीन इट्स एक्सप्रेशन, इट्स व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे की काय कृष्ण म्हणतो की माझ्याकडे काही नाही, फक्त माझ्याकडे जे आहे ना ते प्रेम आहे फक्त द्यायला. खरं खरं हा. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पायी ते ठायाचीच तीही घेतली सेल काय जे ते जिया वाटा निघाले का सुभटा ते सोय पाहोनी अभाटा स्वर्ग अपवर्ग. ज्यांना स्वर्गाकडे जायचंय, ज्यांना मोक्षाकडे जायचंय, या दोन वाटा आहेत आणि मी त्यांना त्या मोकळ्या करून दिल्यात. माझ्या थ्रू तुम्हाला तिकडे जायचं ना स्वर्गामध्ये, हा जा. तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, हा जा. पण जे असं जे फक्त प्रेमासाठी थांबतात ना माझ्यासाठी, म्हणून तिही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपायले परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणिपे. म्हणून जे प्रेम आहे ना, प्रेम जे मला देतात ना, जे प्रेम त्यांना मी ते देतो. पण मी असं कसं म्हणू मी त्यांना देतो प्रेम, ते त्यांचंच असतं. पण पुढे म्हणतात आता यावरी येतील घडे. मग आता मी आता त्यांना काय देणार, कारण ते प्रेम त्यांचंच असतं. त्यामुळे मी त्यांना प्रेम पण नाही देऊ शकत इन दॅट सेन्स. जे तेची सुख आगळे वेडे, त्यांना तेच असतं सुख आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्ही करणे. म्हणून मी काय करतो, आय मेक शुअर की त्यांच्या आणि माझ्या प्रेमामध्ये खंड नाही पडणार. दॅट्स ऑल ही थिंग्स. की ह्या प्रेमामध्ये काळाची दृष्टी नाही पडायला पाहिजे. यु नो, नंतर लोक येतात त्यांच्यामध्ये प्रेमामध्ये. दॅट इज हाऊ ब्युटिफुली कृष्णा इज सेइंग. लळे याचिया बाळका किरीटी गवसणी का करुणी स्नेहाची याची दिठी जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनायाचा करुणी ठेवी तैसी उपास्तीची पदवी पोषिती मी जाये जिये पदवी चेनी पोषके ते माते पावती यथा सुखे हे पाळती मज विशेखे आवडे करू. आता काय ना, छोट बाळ असतं बाळ. आता बाळ आणि आई याचं उदाहरण दिल्याशिवाय एकही जात नाहीत ज्ञानेश्वर महाराज. लळेयाचिया बाळका किरीटी अर्जुना, प्रेम असतं बाळावर म्हणून का करते आई, गवसणी करुनिया स्नेहाची दिती जैसे खेळता पाठोपाठी माऊली धावे. तो खेळत असतो आणि तो लांब चालत धावत असतो पुढे आणि आई त्याच्या मागे मागे धावत असते. जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाचा करून ठेवी. तो जो जो खेळ करतो ना, भातुकलीचा ह्याचा त्याचा, ती सांभाळून ठेवते.
का? कारण बाळाला बरं वाटतं म्हणून. आईचं काय नाही, धावते आई त्याच्या मागे. काही पडलेलं नसतं. खेळतंय काहीतरी एवढुसं घेऊन. तशी त्याची जी उपासना असते ना, मी म्हणतो, "हां, कर, कर, कर." व्यवस्थित. बेसिकली इज इन लव्ह ना? गॉड इज इन लव्ह विथ अस. ओन्ली फॉर लव्ह. आपण कोणावर प्रेम केलं, आणि नंतर कळलं आपल्याला, की तो माणूस आपल्या पैशासाठी प्रेम करतोय, कसं वाटेल? हां? तुम्ही विचार करा ना, आपण देवावर प्रेम करतो, फक्त आपल्याला काहीतरी हवंय म्हणून. त्याच्यावर खरंच प्रेम करतो आपण? तरी पण देतो तो. तरी पण देतो. त्याला माहिती आहे फक्त तो म्हणतो ना, स्वर्ग आणि अपवर्ग वाटा आहेत, मी देतो त्यांना. हां, तुम्हाला स्वर्गाला जायचं जा. तुम्हाला मोक्ष हवा आहे जा. हे पाळीजे मज विषय खेळ आवडे करू. पैगा भक्ती समाझे माझे कोड मज तयाची अनन्य गतीची चाड काजे प्रेमळांचे साकड आमुची या घरी. तर त्याला प्रेमाचं साकड असतं, फक्त प्रेम. अनन्य गतीची चाड, अनन्य न अन्य. आज गणेश नाही पावला तर उद्या शंकर, शंकर नाही पावला तर मग काय बुधवारी हा, नाहीतर मग आपला गुरु आहेच. अनन्य गती. पाहे पा स्वर्ग मोक्ष पहिले दोन्ही मार्ग तयांची वाहणी केले पर्व परत. स्वर्ग आणि मोक्ष मी त्यांना दोन्ही. आम्ही अंगाही शेष वेचिले लक्ष्मी येसी. मी माझं अंग पूर्ण शेष जो आहे ना, त्याच्यासाठी मी वेचिले, मी दिलं त्याला माझं शरीर, ह्याला कोणाला? शेषाला. लक्ष्मी येसी आणि लक्ष्मीला पण मी हवं होतं म्हणून मी परी आपण वेणी कजे एक ते तैसेची सुख साजुक सप्रेमळ लांगी देख ठेविले जतन. लक्ष्मीला पण मी पाय चेपायला दिले. हां, तुला माझे पाय चेपायचे पाय चेप. हं. पण हे सकळ प्रेमळांगी देख ठेविले जतन. पण मी माझं प्रेम आहे ना, ते मी असं हे रिझर्व्ह करून ठेवलं. हा ठयावरी किरती हे ठायवरी किरीटी हे अर्जुना. आम्ही प्रेमळ देवो आपण पयासाठी. हे प्रेम आहे ना, अशा लोकांना देण्यासाठी ठेवलंय मी. त्या बोली जात गोष्टी तैसिया नव्हती गा. ह्या काय बोलायच्या गोष्टी आहेत का? जाऊ दे, जाऊ दे. मला बोलायचं नाही या विषयावर. म्हणून माझा आत्मयाचा भावो, म्हणून मला आत्मयाचा भावो. जीही जियावया केला ठावो. एक मी वाचोनी वावो ये रमनिले जीही. तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाचा सुभटा. मग मीच होनी दिवटा पुढा 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 चाले अज्ञानियाच्या राती. माझी तयाची मिळणी दाटती ते नाशुनी घाली परवती. तया करी नित्योदया. ऐसे प्रेमळलछेनी प्रियोत्तमे बोलिले जेथ पुरुषोत्तमे. तेथे अर्जुने मनोधर्मे निवालो म्हणसे. तर आता परत कृष्ण म्हणतात, जे माझ्यावर माझ्यावर पूर्ण भार टाकून जगतात ना, त्यांची मी काळजी घेतो. आणि त्यांना ते ज्ञानामुळे सगळं त्यांना दिसायला लागतं. मी त्यांना ज्ञान देतो. त्यांना सगळं माझी ओळख व्यवस्थित होते, सगळं दिसायला लागतं. आता हे प्रेमळ प्रियोत्तमा, पुरुषोत्तमा बोलिली जे तर हे सगळं प्रेमाने पुरुषोत्तम कृष्ण बोलवतात. आता अर्जुन त्याला म्हणतोय, हा हो जी अवधरा भला केरू फेडिला संसारा. जाहला जननी झटर जोहरा वेगळा प्रभू. हे कृष्णा, अर्जुन म्हणतोय,
तू हा जो माझ्या मनात संसाराचा केर कचरा होता ना, तो तू काढलायस. ती जन्मले पण आपुले, हे आज आम्ही हा डोळा देखिले. खरंच जे खरं आहे ते मी आज बघतोय माझ्या डोळ्यांनी. जीवित हाता चढले माझा आवडतसे. आजी आयुष्या उजवण जाहली. आज खरं माझं आयुष्याची उजळणी झाली. माझी या दैवादशा उदयली. माझं फेट ब्राईट झालं आज. काय म्हणतात? भाग्य उजळलं. जे वाक्य कृपा लाधली दैविकेनी मुखे. तुझ्या मुखात ना ही भाग्य कृपा झाली माझी. आता येणे वचन ते जा करे, फिटले आतील बाहेरील अंधारे. तुझ्या या तेजानी आतील आणि बाहेरील अंधार अज्ञान गेलं. म्हणून देखतसे साचो करे स्वरूप तुझे. म्हणून मी तुझं स्वरूप बघतोय. तरी होसी गा तू परब्रह्म. आता अर्जुन अजून बोलतोय, तू तू आहेस परब्रह्म. जे या महाभूते विसवते धाम. तू या महाभूतांमध्ये 5 महाभूत आहेत ना, आणि वसवते सूर्यामध्ये पण तूच आहेस. धाम पवित्र तू परम जगन्नाथा. तूच जगन्नाथ आहेस. तू परमदैवता हीची देखा. तू पुरुष तू पुरुष जी पंचविसावा. तूच परमदैवत आहेस. तूच 24 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. 24 सांख्य फिलॉसॉफी मध्ये there are 24 एलिमेंट्स. मन, बुद्धी, अहंकार, दीज आर फ्यू ऑफ देम. पण असे 24 एलिमेंट्स आहेत. तू पुरुष आहेस 25वा. दिव्य तू प्रकृती भावा पैलकडील. प्रकृतीच्या पलीकडचा तू आहेस. अनादि सिद्ध तू स्वामी. जो ना कळजिसे जन्मधर्मी. तो तू हे आम्ही जाणितले आता. जो समजू नाही शकत तो आता मी जाणलाय. तू या कालत्रयासी सूत्री. तू जीव कळेची अधिष्ठात्री. तू ब्रह्मा कटा धात्री. हे कळले पुढे. तू जीव कळेची अधिष्ठात्री. तू जीव कळेची यू आर द सबस्ट्रॅटम ऑफ द लाईफ. हे कळले मला. पै आणि काही एक परी. येची प्रतिदीची येतसे थोरी. जे मागे ऐसीची ऋषीवरी सांगितले तू ते. परी तया सांगितलयाचे साचपण. हे आता देखतेसे अंतःकरण. जे कृपा केली आपण म्हणून देवा. आता पुढच्या काही ओव्या आहेत ना, त्या क्लिअरली सांगतात. हे बघा, आपण काय भगवद्गीता ऐकली नाहीये, हे काय झालेलं नाहीये, आधी झालंय. पण कधी कधी आपण 100 वेळा लहानपणापासून जरी ऐकलं असेल तरी ज्ञान होत नाही. तशी फिलिंग येत नाही, तशी ओढ होत नाही. का? कृपा नसते. There has to be some reason, right? Sometimes we hear the things but we don't think about it. Sometimes we hear the thing and just occurs to us only because of grace. म्हणतात की हा कृष्णा, अर्जुन म्हणतो, तू ना मागे आला होतास तेव्हा ऋषी पण आले होते आपल्याकडे खूप. कारण अर्जुन आणि कृष्णाचं काय आता थोडी भेटलेत, ते लहानपणापासून, राईट? तर ते आले होते ऋषी, तेव्हा पण अशा गोष्टी झाल्या होत्या, पण मला तेव्हा काय कळलं नव्हतं. आता मला कळतंय तुझ्या कृपेमुळे. आणि याच्या आधीच काय त्यांनी सांगितलं अर्जुनाने, तू संसाराचा खेर कचरा काढला, मी बेसिकली तुम्हाला शुद्ध केलंयस, म्हणून मला आता हे कळतंय ना. These are different ways of expressing what is needed before we can understand. कृपेशिवाय काही नाही. हे रवी नारदू अखंड जवळा ये. तोही ऐसेची वचने गाये. परी अर्थ नट्टू जोनी ठाये. गीत सुखची ऐको. आणि नारद तर किती वेळा यायचा आणि गायचा वेगवेगळ्या गोष्टी, अभंग हे ते, पण मला त्याच्या गायनाचं सुख वाटायचं, पण त्याचा बोलायचा काय त्याचा अर्थ नाही कळायचा. हा गा आंधळे याच्या गावी.
आपण पे प्रगटले रवी, तरी तीही वोतपलीची द्यावी, वाचुनी प्रकाशू कैसा. अंधांच्या गावात जरी सूर्य आला तरी त्यांना काय, त्याला फक्त तो गरम होतोय असं कळतंय, पण प्रकाश आहे हे कळत नाही, कारण अंध आहेत. परी देवऋषी अध्यात्म गाता, आहाचर रागा गेसी, जे मधुरता तेची फावे ये रचित्ता, न लगे काही. त्यामुळे हे जे देवऋषी आहेत ते गातात तुझ्या नावाबद्दल, तुझ्या ज्ञानाबद्दल, पण त्यांचं गायन छान वाटतं, पण बाकी काय कळत नाही. हे पै असिता देवलाचे मुखे, मी एवं विदा तंतु तू ते ऐके, परी ते बुद्धी विषय विखे धारिले होती. एकदा काय झालं होतं, अर्जुन म्हणतोय, असिता आणि देवल हे दोन ऋषी आले होते आपल्याकडे नाही का तेव्हा, आणि त्यांनी अशाच गोष्टींनी असं काय काय सांगितलं होतं, मला आठवतंय. पण माझी बुद्धी तेव्हा विषयांमध्ये होती. यु नो, विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, विषय तो गोडू जीवासी जाहला. तेव्हा विषयाचा पडीपाडू, तेव्हा विषयात होतो मी, तेव्हा हा गोड परमार्थ कडू लागायचा. विषय तो गोड, विषय सेन्स ऑब्जेक्ट, गाडी, मोठं घर, तुम्ही किती छान छान आहे, मस्त मस्त वाटतं मला ऐकून. दॅट इज विषय तो गोडू. जीवासी जाहला, तसं वाटायचं मला. आणि हे आणिकांचे काय सांगावे, दुसऱ्यांचं कशाला सांगू. राऊळा आपणची येऊनी व्यासदेवे, आपल्या घरात इंद्रप्रस्थात व्यास आले होते, व्यास मुनी, आणि व्यासांनी केले नाही. तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगितले, तुझे स्वरूप सर्वदा सांगायचे ते, सर्वदा. मी खरंच विचार करायचो, हे ज्ञानेश्वरी खरंच सो ब्युटिफुली हॅज रिटन. म्हटलं अर्जुन आणि कृष्ण तर पहिल्यापासून होते ना, मग तेव्हा अगदी मध्येच कसं हे झालं, आणि मग विश्वरूप हे ते, पण नाव ही टेलिंग की कसं आधी पण तू सांगितलं होतं, पण मी तयार नव्हतो म्हणून मला कळत नव्हतं. असं नाही की देव आपल्यावर कृपा नाही करत, आपण रेडी नसतो. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणून. चिंतामणी दिला होता अंधारात, पण आपल्याला कळलंच नव्हतं तो मणी आहे. मग जेव्हा दिनकर उवार आला तेव्हा कळलं, अरे बाप रे बाप, मला चिंतामणी दिलाय. तैसे व्यासादिकांची बोलणी, तिया मज पाशी छिद्ररत्नांची आखाणी, परी उपेक्षिल्या जात होती तरणी, तुझ वीण कृष्णा. तुझा जर आता प्रकाश दिसला, बोलण्याचा प्रकाश नसता आला, तर मला ते आधी बोललेले जे आहेत व्यासांनी, तर ते आता मला कळलंच नसतं. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, वाक्य सूर्य, काय सुंदर आहे नाव, वाक्य सूर्य. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, ऋषींनी जे मार्ग कथिले होते, तया आघवयांचे फिटले अनोळखपणे. आता मला त्यांचे सगळ्या मार्गांचं ते काय बोलत ना ते कळतंय. जी ज्ञानाची बीज तयांची बोल, दिस इज सो अमेझिंग. जी ज्ञानांचे बीज तयांचे बोल, ते जेव्हा ऋषी आले होते ना, ते जे बोलले होते ना, ते सीड झालं होतं मनात. माझी हृदय भूमिके पडली सखोल, बेसिकली ते जे बोलले होते ना, ते कुठेतरी सीड फॉर्म मध्ये गेलं होतं. म्हणून आपण काय बोलतो, मुलांशी ह्या विषयावर बोलायचं, वेगवेगळ्या प्रकारे ते जातं आत बीज रूपामध्ये. वरी ये कृपेची जाहली बोल, म्हणून संवाद फळेशी उठली, आणि मग कृपाची थोडी ओल आली, म्हणून जर्मिनेटेड दॅट सीड, आणि मग फळ आली त्याला. अहो नारदादिकांसता, तयांची उत्तिरूपी सरिता. आणि हे नारद आहेत ना, त्यांची जे बोल होते ना, त्यांची उक्तिरूपी सरिता. आता हे
झाड याला सतत पाणी पाहिजे ना, तर त्यांची उक्ती रूपी सरिता. मी महोदधी जाहलो अनंता संवाद सुखाचा. म्हणून मी आता ह्या सागरात, संवाद सुखाच्या सागरात आता मी त्यामुळे अ, अनुभव घेऊ शकतो. प्रभू आघवेचे येणे जन्मे, जे पुण्य केले मी या उत्तमे. हे आघवेची जन्मे, पुण्य केले मी या जन्मे उत्तमे. तयाची ने ठाक तयाची न ठाकतीची अंगे कामे सद्गुरु तुवा. पण तुझ्यासारखा सद्गुरु भेटलाय ना मला ते इतक्या जन्मांतरानंतर. हे रवी वडिलांचे मुखे, मी सदा तू ते कानी ऐके. परी कृपा न केजीची तुवा ऐके, तव नेणवेची काही. हे तर आजोबांनी वगैरे मला हे खूप ऐकलंय मी, पण तुझी कृपा झाली म्हणून आता कळतंय मला. म्हणून भाग्यजे जैसानुकूळ, झालिया केले उद्यम सदा सफळ. तैसे श्रुताधीत सकळ, गुरु कृपा साच. Only because of Guru Kripa you will be able to see this. There's no other way. श्रुताधीत सकळ गुरु कृपा साच. जीवन करू झाडेची जीवेसाठी. गुरुकृपेमुळेच समजेल असं म्हणाले. जीवन करू झाडेसी जीवेसाठी, पाडुनी जन्मे काढी आटी. परी फळेसी तैची भेटी, जय वसंतू पावे. खूप तुम्ही पाणी बिणी घालाल सगळं, पण फळ कधी येतं झाडाला? जेव्हा वसंत ऋतू असतो तेव्हाच. हो विषमाजे वोहट पडे, तै मधुर आवडे. पै रसायने तै गोडे, जेव्हा आरोग्य देही. हे जे गोड आहे ना, ते गोड आपल्याला कळतं जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं. जर आपल्याला ताप आला असेल तर ते गोड कडूच लागतं ना. गोडाचा प्रॉब्लेम नसतो, आपल्या स्वास्थ्याचा प्रॉब्लेम असतो. का इंद्रिय वाचा प्राण, या जालियांचे तेही सार्थक पण. जय चैतन्य येऊन आपण संचरे माझे. त्यामुळे आणि जे इंद्रिय वगैरे सगळे आहेत, पण त्याच्या आत चैतन्य नाही आहे, तर काय फायदा ना. तैसे शब्द जात ओलांडिले, अथवा योगाधिक जै अभ्यासिले. ते तैची जी म्हणून ये आपुले, जै सानुकूळ गुरु. नाही तर तुम्ही खूप अभ्यास केलाय, खूप काय BA केलंय, मास्टर्स केलंय आणि नंतर काय PhD केलंय. हो PhD केलंय शास्त्रांमध्ये. आणि नंतर काय योगासनं वगैरे केलेत. काय व्हिडिओ काढलेत योगाचे सगळ्यांना दाखवायला, आणि काय 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 सगळे लेक्चर बिक्चर देतात. पण सगळं अभ्यासिले, पण जर गुरु नसेल तर ज्ञान नाही येणार. बोलू शकतो तो माणूस, भरपूर बोलू शकतो, बोलायला काय, पण गुरुशिवाय हे ज्ञान येत नाही. दिस इज व्हॉट ही सेइंग ॲट द एंड. शब्द जात ओलांडिले, अथवा योगाधिक जे अभ्यासिले. ते तैचेची म्हणून ये आपले, जे सानुकूळ गुरु. ऐसिया जालिया प्रतीतीचे नि माझे, अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे. तेवेचे म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून अर्जुन निश्चयाच्या नाच तुसे भोजे. म्हणजे अर्जुन निश्चय, त्याला असं वाटलं येस, माझा कृष्ण जो गुरु आहे त्यांनी मला हे ज्ञान दिलं, म्हणजे मला आता मिळालंय हे ज्ञान, किंवा मला मिळतंय हे ज्ञान. तरी साचची हेच कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती. जे तू देवदानवांची आमती, जोगा नवसी. हा कैवल्यपती देव आणि दानवांच्या बुद्धीमध्ये येण्यासारखा नाहीये, फक्त गुरूंच्या कृपेमुळे हे कळण्यासारखं ज्ञान आहे. तुझे वाक्य भक्ती न येता देवा, आपुलिया जाणे जाणीवा. तैसा काहीच नाही हे मद्भावा, भरवेसेनी आले. मला खरंच कळलं आता कृष्णा, तुझ्यामुळे मला हे ज्ञान मिळतंय. हे मला आता कळलं, आता मला क्लिअरली कळलं
एथा पुले वाडपणा जैसे आपणीच जाणीजे आकाशे कामी येतुली धनवट कैसे पृथ्वीचे जाणे तैसा आपुली सर्वशक्ती तुझ तूची जाणी लक्ष्मीपती येर वेदाधिकमती मिरवती वाया हागा मनाते मागा सांडावे पवनाते वावे मवावे आदिशून्य उतरोनी जावे केउते बाही तैसे हे जाणणे आहे म्हणून कोणाही ठावके नो हे आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे. हे तू सगळं म्हणतोयस, तू वेदांच्या पलीकडे आहेस आणि पण हे तुझं ज्ञान तुलाच आहे, तुझ्या एक्सपॅन्सचं, की तू सगळं आहेस, हे विश्व आहेस, हे सगळं हे तुझं तुलाच माहिती. जी आपण पया ते तुची जाणसी आणि का ते सांगावयासी समर्थ होसी तरी आता एक वेळ घामपुसी आतीची निदळीचा हे ऐकले की भूत भावना त्रिभुवन त्रिभुवन गज पंचानना सकल देव देवतार्चना जगन्नायका जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाकाय वयही योग्य ना हो या शोच्याच्या विनवी बी हो तरी आन उपायो नाही भरले सरिता समुद्र चहूकडे परी ते बापियासी कोरडे काजे मेघोनी थेंबुटी पडे ते पाणी केतया. मला ह्याच्यात खात्री आहे की तूच त्रिभुवनामध्ये आणि तूच सगळं आहेस. पण जरी भरपूर समुद्र आणि पाणी आहे बाहेर तरी जो चातक पक्षी असतो ना तेव्हा जेव्हा पावसाचा जेव्हा थेंब त्याच्या तोंडात पडतो तेव्हाच तो बोलतो की अरे पाणी आहे. म्हणजे तो अनुभव. तैसे श्री गुरु सर्वत्र आती परी कृष्णा आम्ही तुची गती हे असो मज प्रती विभूती सांगे. अर्जुन इज व्हेरी व्हेरी चॅप्टर म्हणतो हे सगळं तू सांगितलं खरं बरोबर आहे रे खरंच आणि सिन्सिअरली ही सेम मला पटतंय आय अंडरस्टँड. पण जसा सगळीकडे गुरु आहेत तूच आहे सगळीकडे सगळीकडे गुरु आहेत पण कसा तू माझ्यासाठी कृष्ण गुरु आहेस तसा हे आज माझं प्रति विभूती सांगे तू मला सांग तुझी विभूती 2 मिनिटात होईल ना आता. जी तुझी या विभूती आघविया परी व्यापिती या शक्ती दिव्य जिया तिया आपुलिया दावाचिया आपण मज जिही विभूती या समजता लोका ते व्यापुनी आहाती अनंता तिया प्रार्थना नामांकिता प्रगटा करी. तुझी जी वेगवेगळी विभूती आहे ती प्रगट कर मला बघू दे. जा कैसे मिया तू तू ते जाणवे काय जाणोनी सदा चिंतावे जरी तुची म्हणो आखवे तरी चिंतने चिन घडे. मला तुझी चिंतन करायचं तुझ्याबद्दल विचार करायचा आहे पण तू हे म्हणाला जर सगळं तूच आहे ना तर ती कशी वेगळ्या प्रमाणे माझी चिंतन होणार नाही कारण मलाही आताही ते दिसतंयच ना सगळं तू आहेस पण ती मला वेगळं विजन पाहिजे. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे आता विस्तरोनी तैसे एक वेळ बोले. अर्जुन ना तू मागे सांगितलं होतं पण मला अजून विस्ताराने सांग. जया जया भावाची आठाई तू ते चिंतत मज सायासू नाही तो विवळ करून देई योगू आपुला. तुम्हाला तो जसा जसा भाव असतो तसं तसं त्याला दिसतो पण तू मला ना जरा विस्ताराने सांग ना तुझा तू विभूती यू आर अमेझिंग दॅट एनर्जी. आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलविया भूपती एथ म्हणसी जरी पुढती काय सांगो तरी हा भाव मना जणे जाय हो जनार्दना पै प्रकृता ही अमृतपाना नान म्हणवेजी जे काळकुटाचे सहोदर जे मृत्यू भेणे प्याले अमर परिदिहाचे पुरंदर 14 जाती ऐसे कवण एक क्षीराब्धाची रसू जया वायांची अमृतपणाचा आभासू तयाच्याही मिठीशू जे पुरे म्हणे निधी तया पाबळे याची आई तुलवरी गोडीयेची
हाती थोरी मग हे तव अवधारी परमामृत साचे. जे मंदार चळून ढळी ढाळीती क्षीरसागरून डुहाळीती अनादी स्वभावता ऐते आहे. तर की जेव्हा ते अमृत मंथन झालं होतं देव आणि दानवांचं, तेव्हा जे अमृत आलं होतं ना, ते असं अमृत तरी पण ते देव पिऊन त्यात ते कंप्लीटली अमर झालेले नाहीयेत. पण तू जे मला सांगतोयस, ते परमामृत आहे. परमामृत. आणि त्याच्यासाठी मला काय मंदार चळू, मंदार, मेरू, मंदार जे आहे ते काय हे नाही करायला, क्षीरसागर नाही मला हलवायला लागत आहे. तुझा स्वभावच आहे हे सांगायचं आणि मला ऐकायला मिळतं. मी का नाही विचारू मग? असं म्हणतात. जे द्रवना नव्हे बद्ध तेथ जाण नेणती रस गंध जे भलता या सिद्ध आठवलेची फावे जयाची गोठीची एकतस खेवे आघवा संसारू होय वावो बळीया नित्यता लागो येवो आपण पेया जन्म मृत्यूंची भाक हार पोनी जाय निशेक आत बाहेरीन महाजुक वाढोची लागे. आत बाहेर महासुख होतं त्या ज्ञानाने. मग दैवगत्य जरी सेविजे तरी ते आपण पिची होईनी ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. तव तुझे नामची आम्ही आवडे वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगाजी सुरवडे आनंद चेनी. आता हे सुख काही सारखय काही निर्वचेना मज परितोखे तरी ये तुली जाणे ये जे येणे मुखे पुनरुक्ती ही हो. हा गा सूर्य काय शिळा अग्नी म्हणो येत का आहे ओविळा का नित्य वाहतया गंगा जळा फारसेपणा असे. गंगा जे असतं ते नित्य असतं, सतत वाहत असतं. परत जे अग्नी आहे त्याचा पण काय थंडपणा तर कधी त्याला येत नाही ना, किंवा सूर्य काय कधी शिळा होतो का? तो नेहमीच ताजा असतो. इज ऑलवेज एफल्जंट. तुवा स्वमुखे जे बोलिले, तू जे बोललायस हे आम्ही नादासी रूप देखिले आजी चंदन तरुची फुले तुरंबित आहे मा. वेगवेगळे उदाहरण या पार्थाची या बोला. आणि म्हणजे तू जर हे बोललास तर हे नादाचं स्वरूप झाल्यासारखं. आणि किंवा चंदन तरुणची जी फुलं असतात, चंदनाची फुलं, ते तसा वास आहे. तू जे बोलतोस ते म्हणजे सुवास आहे. या पार्थाची या बोला हे अर्जुनाचे बोल. सर्वांगे कृष्ण डोलला कृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगारू हा. म्हणाला की आणि भक्ती हा ज्ञानाचा हा रिझर्वयर आहे. कोण? अर्जुन. ऐसा पती कराचिया तोषा आतू. कृष्णाचा तोष, संतोष. आतू प्रेमाचा वेग उचंबळ तू. प्रेमाचा वेग उचंबळ तू. तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले. पण त्यांनी कंट्रोल केलं, कृष्णाने कंट्रोल केलं त्याचं प्रेम. ते सायासी सावरे अनंतू काय बोले. आता जे बोलेल कृष्ण ते त्याच्या विभूतींबद्दल, ते आता आपण उद्या पाहू. सॉरी, वेळेचं भान ठेवलं पाहिजे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. डोळे उघडा. थँक्यू. हरि ओम.